मित्रांनो, शालेय गणित या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्र हो, शैक्षणिक प्रक्रियेमध्ये गणित हा अत्यंत बहुमोल असा सब्जेक्ट, असा हा विषय आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे. आणि या विषयाला सोपं करण्याच्या दृष्टीने शाळांत परीक्षेमध्ये चांगल्या प्रकारचं घवघवीत यश आणि गुणवत्ता मिळवण्यासाठी एवढंच नव्हे तर भावी काळामध्ये उच्च शिक्षणाकरिता आणि उत्तुंग असं ध्येय गाठण्याकरिता गणित हा विषय आपल्या सगळ्यांसाठी, भविष्यासाठी, आपल्या सगळ्यांच्या जीवनासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्यामुळे त्याच्याकडे विषय म्हणून आपण पाहू नये, तर तो जीवनाचा एक भाग आहे असं म्हणून जर आपण पाहिलं तर तो निश्चितच आपल्याला सोपा होईल. सोपा करण्याचा आपला हा प्रयत्न आहे. फक्त आपल्याला थोडीशी काळजी घ्यायची आहे मित्रांनो. 5वी पासून तर 9वी पर्यंत जे काही संबोध गणितातले आपण यापूर्वी अभ्यासलेले आहेत, लक्षात घेतलेले आहेत, त्याचा सराव ठेवा, प्रॅक्टिस ठेवा, सातत्याने त्याच्यामध्ये थोडंसं वाचन ठेवा. महत्वाचे मुद्दे आपण नोंद करीत राहिल्यास आपल्याला गणित हा कधीच अवघड वाटणार नाही. 10वीतलं गणित हे निश्चितच सोपं आहे, 100% सोपं आहे. फक्त त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा आपला पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक असेल तर ते त्याहून सोपं होईल आणि त्याला अधिक सोपं करण्याच्या दृष्टीने ही आपली वाटचाल आहे. यासाठी आपण शालेय गणित नावाचं एक युट्यूब चॅनल खास करून त्या मुलांसाठी आहे ज्या मुलांना कुटुंबामध्ये, ज्या मुलांना आपल्या परिसरामध्ये, ज्या मुलांना आपल्या आर्थिक अडचणींमुळे विशेष मार्गदर्शन मिळवता येत नाही किंवा ते घेऊ शकत नाहीत, अशा मुलांसाठी ही एक प्लॅटफॉर्म आहे, हे एक व्यासपीठ आहे मित्रांनो. या व्यासपीठावर अशा पद्धतीच्या सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र यावं. एवढंच नव्हे, ज्या मुलांना क्लास आहेत, चांगल्या प्रकारचं ही गाईडलाईन देणारे पालक आहेत, अशा मुलांना सुद्धा थोडंसं मोटिवेट करण्यासाठी, थोडंसं त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणण्यासाठी ह्या चॅनलचा, या शालेय गणित नावाच्या चॅनलचा आपल्याला लाभ होईल अशी मला अपेक्षा आहे. आणि म्हणून मित्र हो, माझी कळकळीची सगळ्यांना आग्रहाची विनंती आहे की आपण या चॅनलला सातत्याने भेट द्या, त्याच्यामध्ये कंटिन्युटी ठेवा. नवनवीन व्हिडिओमध्ये नवनवीन प्रकारची चर्चा आपल्याला या ठिकाणी घडवून आणायची आहे आणि हे गणित सोपं करायचं आहे. चला तर मग या प्रवासाला आपण सर्वजण निघालेलो आहोत. ते ध्येय, ते उत्तुंग असं ध्येय गाठण्यासाठी आपण सर्वजण या मार्गाने मार्गस्थ होऊया. आपली चर्चा मित्रांनो गणित 1 पासून आपण सुरू केलेली आहे. या गणित 1 मध्ये पहिलं प्रकरण 2 चलातील रेषीय समीकरण या संदर्भात आपण चर्चेला सुरुवात केलेली आहे. लिनियर इक्वेशन इनटू व्हेरिएबल्स या संदर्भात आपण माहित आहे. आता त्यातले अनेक मुद्दे आपण चर्चेला घेतले. आज आपल्याला चर्चा करायची आहे की 2 चलातील रेषीय समीकरण जे आहे ते असं समीकरण की त्याला आपल्याला एक सामान्य समीकरण ते आहे, फक्त त्याला आपल्याला 2 चलातील रेषीय समीकरणामध्ये ट्रान्सफर करायचं आहे, रूपांतर करायचं आहे, त्याला रिड्यूस करायचं आहे. आणि म्हणून आपण या ठिकाणी हेडिंग देताना असं म्हटलंय मित्र हो की 2 चलातील रेषीय समीकरणात रूपांतर करण्यायोग्य समीकरण आहे. म्हणजे दिलेलं जे समीकरण आपण या ठिकाणी निरीक्षणाद्वारे पाहत आहोत त्याच्यामध्ये आपलं असं लक्षात येईल की ह्याला रूपांतर करावं लागणार आहे, हे ट्रान्सफर करावं लागणार आहे, हे रिड्यूस करावं लागणार आहे. तर इक्वेशन्स रिड्युसिबल ऑफ अ पेअर ऑफ इक्वेशन्स, असे 2 इक्वेशन्स की ज्यांना रिड्यूस करावं लागेल ते, आणि मग ते ट्रान्सफर होईल. कशामध्ये ट्रान्सफर होईल तर ते 2 चलातील रेषीय समीकरणात, म्हणजेच इक्वेशन्स इनटू व्हेरिएबल्स मध्ये आपल्याला त्याला ट्रान्सफर करायचं मित्रांनो, त्याला रिड्यूस करायचं आहे. एक एक्झाम्पल सराव संच 1.4 मधील आपण या ठिकाणी चर्चेला घेत आहोत. एक उदाहरण घेत आहोत. या उदाहरणामध्ये आपलं असं लक्षात आलं असेल, या ठिकाणी असं लक्षात येईल की 2/2x आहे, -3/y आहे, =15 आहे. तर हा जो चल आहे x नावाचं, हे छेदात आहे, त्याला आपल्याला 2 पासून थोडं वेगळं करायचंय. हीच मांडणी मी या प्रकारे केली, या प्रकारे की x थोडा साईडला लिहितो मी, म्हणजे 2 मल्टिपल ऑफ x हा छेदात आहे मित्रांनो, म्हणून त्याला मी असं लिहिलं तरी काही फरक पडणार नाही. 2 मल्टिपल ऑफ असं लिहिलं तरी कुठलाही फरक होत नाहीये. 2 मल्टिपल ऑफ छेदामध्ये x, मात्र अंशात कवडीच नाही, एकही संख्या नाही, आणि मग त्या ठिकाणी 1 घेणं गरजेचं आहे, कारण की बे होईल. 2 1 2, 2/x, म्हणजे याच्यात कुठलाही बदल नाही. आणि म्हणून मी काय करणार आहे, या ठिकाणी हे जे पद आहे त्याला मी याला स्क्वेअर ब्रॅकेट करणार आहे, चौकोटी कंसामध्ये त्याला टाकणार आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे तर हा भाग स्वतंत्र होणार आहे 2 पासून. तीच प्रक्रिया इथे 3च्या संदर्भात 3
in bracket 1 upon y is equal to 15 as it is equation number 2. 8 in bracket 1 upon x plus 5 in bracket 1 upon y is equal to 7. काय केलं मित्र हो, जे चल होते, जे व्हेरिएबल होते ते आपण काय केले, लिहिताना मांडणी करताना सेपरेट केले. असं का केलं, तर त्याचं कारण आहे की आपल्याला याला छेदामध्ये हा जो एक्स आहे त्या एक्सच्या अंशामध्ये आणल्यानंतर तो मायनस त्याची पॉवर होणार आहे, त्याची कोटी मायनस होणार आहे, म्हणजेच ते लिनियर इक्वेशन होऊ शकणार नाही. आणि म्हणून त्या जागी आपल्याला एक दुसरं चल सबस्टिट्यूट करायचं आहे, त्याच्या जागी दुसरं चल घ्यायचं आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी असं आपल्याला सांगू इच्छितो मित्रांनो की 1/x ऐवजी आपण दुसरं चल घ्या. 1 upon x इज इक्वल टू, समजा आपण त्या ठिकाणी m घेऊया. सपोज 1 upon x is equal to m and 1 upon y is equal to n असं आपण मानलं. आणि हे मानल्यानंतर मग ही व्हॅल्यू 1 upon x ही व्हॅल्यू आता m झालेली आहे. तो m त्या ठिकाणी 1 upon x च्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचा आहे. आणि म्हणून तुम्हाला लिहिताना असं लिहिता येईल 2 गुणिले m, 2 मल्टिपल ऑफ m म्हणजे 2m वजा 3 गुणिले n म्हणजे 3n आणि पलीकडे 15. दिस इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. हे पहिलं इक्वेशन आपल्याला या ठिकाणी प्राप्त झालं मित्रांनो. त्यानंतर अशाच पद्धतीने इक्वेशन नंबर 2 आपल्याला प्राप्त होईल की 8 मल्टिपल ऑफ 1 upon x, 1 upon x म्हणजेच m आहे म्हणून 8m प्लस 5n इज इक्वल टू 77. इक्वेशन नंबर 2. दोघं समीकरणांचं याप्रमाणे आपल्याला आता हे मॉडिफिकेशन करता आलेलं आहे. आपण याला रिड्यूस केलेलं आहे, याला ट्रान्सफर केलेलं आहे इन लिनियर इक्वेशन मध्ये. एक सामायिक समीकरणामध्ये हे दोघंही या ठिकाणी प्राप्त झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोघांचं निरीक्षण केलं तर मित्र हे लिनियर इक्वेशन्स आहेत, इन 2 व्हेरिएबल्स आहेत. हे 2 चलातील रेषीय समीकरणं आहेत, कारण की त्यांचा चलाचा घातांक एक आहे, इथे चलाचा घातांक आहे, 2 वेगवेगळी चल आहेत, म्हणजे हे 2 चलातील रेषीय समीकरण आहे. आता याला सोडवायचं आहे, तर सोडवण्यासाठी 2 चलातील रेषीय समीकरण सोडवायचं म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये असलेल्या चलांची किंमत काढायची. तुम्हाला m आणि n ची किंमत सर्वप्रथम काढावी लागणार आहे. ऍक्च्युअल आपलं उदाहरण जे आहे मित्रांनो ते x आणि y च्या स्वरूपामध्ये आहे, त्याचा विचार आपण नंतर करू. सर्वप्रथम n आणि n ची किंमत जर काढायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सायमल्टेनियस इक्वेशन सोडवण्याच्या ज्या 4 पद्धती आहेत, ज्या यापूर्वी आपण पाहिल्या, चर्चा केली, आठवलं, लिहिलं, उजळणी केली, अशा 4 पद्धती आठवाव्या लागतील. आणि या 4ही पद्धतींपैकी एक कुठली तरी पद्धत तुम्हाला या ठिकाणी वापरायची आहे. तर सोप्यात सोपी पद्धत अशी आहे मित्रांनो की एका चलाचा लोप करणे आणि दुसऱ्याची किंमत काढणे. तुम्हाला एका चलाला लोप करणे म्हणजे एका चलाला रद्द करायचं आहे, एक व्हेरिएबल तुम्हाला कॅन्सल करायचं आहे, त्याच्यामुळे दुसऱ्याची किंमत काढायची आहे. आणि ती व्हॅल्यू पहिल्या कुठल्या तरी एका इक्वेशन मध्ये टाकली की पहिल्या व्हेरिएबलची किंमत तुम्हाला मिळते. या सिस्टीमने, या मेथडने आपण जाऊया. मात्र त्यासाठी 2 अटी आहेत. पहिली अट, चलाचे सहगुणक समान असले पाहिजेत. आहेत का? कोणत्या चलाचे सहगुणक समान आहेत चेक करा. m या चलाचा कोएफिशियंट 2 आहे, m या चलाचा कोएफिशियंट 8 आहे. हे दोघंही सेम नाहीयेत. त्याचप्रमाणे n चे सुद्धा समान नाहीत. पण हे समान करण्यासाठी मित्रांनो आपल्याला एकमेकांच्या सहगुणकांनी एकमेकांच्या त्या समीकरणांना गुणावं लागणार आहे. मग आपण असं करूया, n ची कोएफिशियंट, n चे सहगुणक या ठिकाणी समान करूया. का? त्याचं कारण आहे n चे हे जे पद आहे पहिल्या समीकरणामध्ये ते मायनस आहे आणि हे n जे पद आहे दुसऱ्या समीकरणामध्ये ते प्लस आहे. एक धन आहे, एक ऋण आहे. दोघं जर समान असले तर त्यांची वजाबाकी करताना आपल्याला ते पद 0 होईल, म्हणजेच ते पद रद्द होईल. आणि तेच आपल्याला करायचंय. म्हणून दोघांचे सहगुणक समान करण्यासाठी आपण असं करूया, समीकरण 1 ला गुणायचं आहे. कशाने गुणायचं आहे? समीकरण 2 मधील n च्या सहगुणकाने. आणि म्हणून मी लिहिताना इथं असं लिहिणार आहे, समीकरण 1 ला 5 ने गुणू व समीकरण 2 ला 3 ने गुणू. आता आपल्या लक्षात आलं असेल मित्रांनो या ठिकाणी काय झालं बघा. समीकरण 1 म्हणजे हे इक्वेशन नंबर फर्स्ट,
याला मल्टिपल करायचं. कशाने मल्टिपल करायचं तर इक्वेशन नंबर 2 मधील या एनच्या कोएफिशियंटने, म्हणजे 5 ने वरती गुणलं समीकरण 1 ला आणि समीकरण 2 ला वरच्या एनच्या गुणाकाराने गुणलं म्हणजे 3 ने. काय येईल बरं हा गुणाकार? इक्वेशन नंबर 1 ला 5 ने गुणलं 5 गुणिले एम, तर 5 दुने 10 एम मायनस 5 त्रिक 15 एम इज इक्वल टू 5 गुणिले 15, 15 पाचा 75, 15 पाचा 75 होतात मित्रांनो. त्यानंतर इक्वेशन नंबर 2 ला तुम्हाला 3 ने मल्टिपल करायचं म्हणून 3 मल्टिपल ऑफ 8 म्हणजे 24 एम, 8 त्रिक 24 झाले, अधिक 3 पाचे 15 एम, 15 एम इज इक्वल टू 77 गुणिले 3 होतात मित्रांनो. किती होतात? 77 त्रिक. आता बघा 77 चा टेबल तर आपला पाठ नाहीये मित्रांनो, आपण 77 गुणिले 3 करायचे आहेत. ते सहजपणे होण्यासाठी आणि अॅक्युरेट होण्यासाठी एक छोटासा उपाय शॉर्टकट सांगतो. 77च्या ऐवजी आपण 70च गृहीत धरा, तोडताच 70 जर गृहीत धरले, हा 7 लक्षात घेऊ नका, 7 त्रिक 21 होतात, त्याच्यावर 0 ठेवला, हे 210 झाले. शेवटचा जो 7 आहे एकक स्थानाचा मित्रांनो युनिट प्लेसचा, 7 मल्टिपल ऑफ 3 इज इक्वल टू 21 झाले. यांची ऍडिशन जर केली तर 132 231 231 या ठिकाणी. आणि त्यांची आता आपल्याला सम करायची आहे, त्यांची बेरीज करायची आहे. बेरीजच का करायची तर एन या चलाचे सहगुणक, एक प्लस आहे एक मायनस आहे, दोघांची वजाबाकी होणार आहे. दोघं चिन्ह वेगळे आहे, चिन्ह वेगळे असताना वजाबाकी होते आणि म्हणून या ठिकाणी हे पद रद्द झालेलं आहे, लोप झालेला आहे, कॅन्सल झालेला आहे. आणि म्हणून आपल्याला या मेथडने जायचं होतं. यांची बेरीज आता 34 एम इज इक्वल टू, यांची बेरीज होईल 5 आणि 1 6, 7 आणि 3 10 0, कॅरी 1, हे 306 झाले मित्रांनो, 306. मग 306 ला आता हा 34 पलीकडे जाईल, शिफ्ट होईल आणि तो त्याला डिवाइड होईल. आपल्याला एम ची व्हॅल्यू या ठिकाणी सर्वप्रथम मिळवायची आहे, मिळते आहे, म्हणून एम इज इक्वल टू 306 अपॉन 34. आता 34 चा टेबल तर काही बहुतेक मुलांचा पाठ नसतो मित्रांनो, बहुतांशपणे. आणि म्हणून अशा वेळेला काय करायचं आहे तर शेवटचे जे डिजिट्स आहेत युनिट प्लेसचे त्यांचं निरीक्षण करा. एक आहे 6, दुसरा आहे 4, दोघंही इव्हन आहेत. याला 2 ने सहजपणे डिवाइड होईल, म्हणजे 2 ने पूर्ण भाग जातो आणि आपण तो भाग देऊया. बे एक बे, 3 ला भाग दिला, 3 ला भाग दिला मित्रांनो. सर्वप्रथम बे ने भाग दिला, 2 ने भाग दिला. बे एक बे, यातला बे निघून गेला, एक बॅलन्स राहिला, एकावर हा 0 ठेवला. बे त्रिक बे पंचे 10, या ठिकाणी 5 येणार आहेत, बे पंचे 10 आणि बे त्रिक 6, बे त्रिक 6. अशा प्रकारे बेने 306 ला डिवाइड केल्यानंतर 153 आलेले आहेत. आपण पाहता छेदातही बेनेच आपण डिवाइड करणार आहोत, नेहमीप्रमाणे बेनेच डिवाइड केलं पाहिजे. 3 1 बे एक बे, 3 ला डिवाइड करतो आपण, त्यातनं 3 मधून बे निघून गेला, 1 बॅलन्स राहिला, एकाच्या पुढे हे 4 ठेवले, 14 झाले. बे 7 14, बे 7 14. मित्र 17च्या टेबल मध्ये 17 आहे, तर 17 17 9 17 9 79 are 153 and then lastly m is equal to 9. M is equal to 9 and this is the first value of our variable which is assumed by you. आपण जे चल आपण मानलेलं होतो त्या चलाची व्हॅल्यू या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला मिळालेली आहे. आता ही व्हॅल्यू तुम्ही कोणत्याही एका इक्वेशन मध्ये फर्स्ट किंवा सेकंड मध्ये ठेवा, एम ची व्हॅल्यू प्राप्त झाली आहे. त्यानंतर आता एन ची व्हॅल्यू आपल्याला मिळवायची आहे आणि म्हणून मी या ठिकाणी लिहिताना असं लिहिणार आहे की ही किंमत समीकरण, ही किंमत समीकरण कुठल्या समीकरणात ठेवायची आपण ठरवायचं मित्र, तो अधिकार आपल्याला आहे. मात्र कॅल्क्युलेशन आपल्यालाच करायचं आहे. 1 आणि 2 असे 2 समीकरण आहेत. 1 मध्ये ऋण चिन्ह आहे एन ला आणि एन चीच किंमत आपल्याला काढायची आहे. थोडस ऋण चिन्हाला जर आपण घाबरत असाल किंवा आपल्याला कन्फ्युजन असेल चिन्हाला हाताळण्यामध्ये, तर आपण धनचिन्हाचा इक्वेशनचा वापर करा आणि म्हणून या ठिकाणी समीकरण 2 मध्ये आपण किंमत ठेवूया. वाटल्यास इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू, ही किंमत इक्वेशन नंबर 2 मध्ये ठेवू आणि इक्वेशन नंबर 2 लिहिला आपण 8m plus 5m is equal to 77. 8 multiple of 9 plus 5n
इज इक्वल टू 777. काय केलं मित्र हो, एम च्या जागी 9 ठेवला. जी किंमत तुम्हाला मिळाली होती ती त्या ठिकाणी ठेवली आहे. आता ह्यांचं मल्टिप्लिकेशन करणे आणि एन ची व्हॅल्यू काढणे बघा कशा पद्धतीने काढता येईल. मी या ठिकाणी इथं त्याला राईट करण्याचा प्रयत्न करतो. 8 9 जा 72, 8 9 72 प्लस 5n इज इक्वल टू 777. मित्र हो, आपल्याला एन ची व्हॅल्यू काढायची आहे. 5n ऍज इट इज राहील, नो चेंज. 5n ऍज इट इज राहील. 72 आणि 5 72 प्लस 5 यांची बेरीज होणार नाही. मी यापूर्वी सुद्धा आजच्या वेळेला सांगितलंय मित्रांनो आपल्याला की 72 ही एक निव्वळ संख्या आहे आणि 5n हे बैजिक पद आहे, त्याच्या जोडीला चल आहे, त्यांची बेरीज होणार नाही. मात्र अशा वेळेला तुम्हाला हा 72 जो आहे तो 77 कडे इक्वल साईनच्या पलीकडे तुम्हाला शिफ्ट करायचा आहे. तो धन आहे तो, त्यामुळे तो विरुद्ध चिन्ह प्राप्त होईल, त्याला मायनस चिन्ह मिळेल आणि मग 5n इज इक्वल टू हे 5 राहतील. आपल्याला यांची व्हॅल्यू मिळवायची आहे म्हणून 5ला मी पलीकडे शिफ्ट करतो. तो 5/5 झालेला आहे आणि त्याची व्हॅल्यू एन ची व्हॅल्यू आपल्याला याप्रमाणे शिफ्ट मिळालेली आहे. तर एन ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर मित्रांनो एम आणि एन च्या व्हॅल्यू प्राप्त झाल्या. एम ची व्हॅल्यू 9 आहे, एन ची व्हॅल्यू 1 आहे, पण तुम्हाला एम आणि एन ची व्हॅल्यू विचारलेलीच नाही. कुठं विचारली? तुम्ही ही एम आणि एन ची व्हॅल्यू काढली, इथे उत्तर संपत नाही, इथे उदाहरण संपलेलं नाही, हे आपलं फायनल झालं नाही. त्याचं कारण असं आहे की हे एक सामायिक समीकरण सायमल्टेनियस इक्वेशन तुम्हाला सॉल्व्ह करायला सांगितलेलं होतं. ते एक्स आणि वाय या व्हेरिएबल मध्ये दिलेलं होतं. तुम्ही किंमत काढली एम आणि एन ची आणि म्हणून या ठिकाणी मित्र ज्या एम आणि एन ज्याच्यासाठी तुम्ही मानलेलं आहे त्या किमती आता इथे ठेवायच्या आहेत. त्याच्यावरून तुम्हाला एक्स ची व्हॅल्यू काढायची, त्याच्यावरून तुम्हाला वाय ची काढायची. बघूया इथं म्हणूया आपण एम व एन च्या किमती परत ठेवू. पुट द व्हॅल्यू ऑफ एम अँड एन. 1/x इज इक्वल टू एम आय. मी लिहितो मित्रांनो इथे 1/x इज इक्वल टू एम. मात्र 1/x इज इक्वल टू एम च्या जागी मी आता 9 लिहू शकलो आहे, कारण की एम ची व्हॅल्यू 9 आहे. आपल्याला एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची मित्र. इथे एक्स ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. कसं करणार? एक्स हा छेदात आहे, डिनॉमिनेटर मध्ये आहे, तर त्या ठिकाणी सरळ सरळ विषय एकदम साधा आणि सोपा, सरळ तिरकस गुणाकार करायचा दोघांमध्ये. याचा बेस नाहीये मात्र आपल्याला माहित, म्हणून तो 1 आपण लक्षात घ्या आणि 1 मल्टिपल ऑफ 1 इज इक्वल टू 1 होईल. 1 मल्टिपल ऑफ 1 इज इक्वल 1 होईल. इकडे x मल्टिपल ऑफ 9 म्हणजे 9x होईल, पण आपल्याला x ची व्हॅल्यू हवी आहे. तो 9 अलीकडे बोलवून घ्या, तो मल्टिपल आहे x ला आणि तो डिव्हाइड होईल 1 ला, म्हणून 1/9 असं देखील इथे तुम्ही मांडू शकणार आहात. या गणिती क्रिया आहेत मित्रांनो, छोट्या क्रिया आहेत. बहुतांश विद्यार्थी ज्यांचं प्रॅक्टिस चांगली आहे आकडेमोडीची, ज्यांना संकल्पना दृढीकरण त्यांचं छान झालेलं आहे, अशा विद्यार्थ्यांना हे थोडस लेंदी वाटेल हे. पण बहुतांश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याची प्रॅक्टिस कमी असते, सराव कमी असतो, हे कन्फ्युजन होतं. म्हणून आपण छोटेसे एक स्टेप या ठिकाणी अर्धा मिनिट खर्च करून थोडा वेळ वाढेल, पण मुलांना याचा फायदा झाला पाहिजे, हा आपला उद्देश आहे. चला एक्स ची व्हॅल्यू मिळाली, त्याचप्रमाणे आता वाय ची व्हॅल्यू मिळवूया. 1/y इज इक्वल टू एन. 1/y इज इक्वल टू एन. एन ची व्हॅल्यू आपण काढली मित्रांनो 1/y इज इक्वल टू 1. एनच्या जागी 1 ठेवला आपण पाहतात. मात्र या 1 ला छेद नाही, तो आपण 1 गृहीत धरतो. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1:1 इज इक्वल टू 1y. यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं मित्र, तुम्ही डायरेक्ट स्टेप पण मांडू शकता. ज्यांना शक्य आहे त्यांनी डायरेक्ट स्टेप मांडा, ज्यांना शक्य नाही त्यांनी या पद्धतीने थोडा हळूवार एक स्टेप मांडत गेल्यास 1 मल्टिपल ऑफ y 1y. आपल्याला y ची व्हॅल्यू पाहिजे, हा 1 इकडे येईल, तो अपॉनला होईल आणि लास्टली तुम्हाला या ठिकाणी y ची व्हॅल्यू प्राप्त होते मित्रांनो. अशा प्रकारे तुम्ही येथे या समीकरणाची उकल सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन्स, सायमल्टेनियस इक्वेशन्स, ते आपण लिहू शकतो. लिहिताना उकल बरोबर x, y इज इक्वल टू x, y इज इक्वल टू x ची व्हॅल्यू आहे तुम्हाला 1/9 मिळालेली मित्र हो. 1/9
कॉमा आणि y ची व्हॅल्यू 1 मिळाली 1. तर अशा पद्धतीने आपल्याला लास्ट फायनल फिगर पर्यंत याप्रमाणे जाता आलं. एक्स आणि वाय या व्हेरिएबल्सच्या किमती काढता आल्या. तर मित्र हो, ही जी उदाहरणं आहेत ही थोडीशी उत्तराची लांबी जरी थोडी आपल्याला मोठी वाटत असली तरी याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन आहे. फक्त एकच काम या ठिकाणी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे, ते म्हणजे कोणतं, की दिलेलं जे समीकरण आहे त्याला काय करायचंय, आपल्याला रूपांतर करायचंय, ट्रान्सफर करायचंय, रिड्युसिबल करायचंय. कशामध्ये, तर दोन चलातील रेषीय समीकरणामध्ये एम आणि एन नावाचे आपण हे चल वापरून याप्रमाणे याला रिड्यूस करू शकलो. अशा पद्धतीने उत्तरापर्यंत आपल्याला जाता आलं. चटकन या स्क्रीनचा एक स्क्रीनशॉट घ्या मित्रांनो. हे ते उदाहरण नंबर 2 ज्याच्यावर आपल्याला आता चर्चा करायची आहे. मागच्या उदाहरणासारखंच आहे, मुद्दामच खूप मोठा बदल आपण या ठिकाणी केला आहे. थोडेसे अंक बदलवलेले आहेत, थोडा चेंज या ठिकाणी आहे. त्याप्रमाणे तीच कृती, तीच पद्धत, तीच प्रॅक्टिस ऍज इट इज आपल्याला करायची आहे. फक्त अंक बदलतील आणि कॅल्क्युलेशन मध्ये थोडासा फरक होईल. पाहूया कसं होतं. 2/x मागच्या उदाहरणात पण होता, प्लस 6/y इज इक्वल टू 13 आहे. 3/x मायनस 4/y इज इक्वल टू 12 आहे. पाहूया याला मांडणी मागच्या उदाहरणासारखीच 2 मल्टिपल ऑफ 1/x. 2/x चं रूपांतर करताना किंवा मांडणी करताना थोडस सेपरेशन बाय फर्गेशन त्याला आपण 2 इकडे आहे त्याला गुणिले x मात्र छेदामध्ये आहे म्हणून अंशात कुठलाही अंक नाही म्हणून आपण 1 घेतला म्हणून 1/x अशी मांडणी याची करता आली. तीच मांडणी इथे लिहिता येणार आहे. 6 ची 1/y इज इक्वल टू 13 ऍज इट इज. इक्वेशन नंबर 2 3 इन ब्रॅकेट 1/x मायनस 4 इन ब्रॅकेट 1/y इज इक्वल टू 12. तर अशा पद्धतीने हे दोन इक्वेशन थोडे मॉडिफाईड लिहिले मांडताना, आहेत तेच, बदल काहीच नाही, थोडासा बदल केला मांडणी करताना. त्यामुळे काय झालं मित्रांनो, 1/x हा एक स्वतंत्र पार्ट, 1/y हा स्वतंत्र पार्ट आणि त्याच्याऐवजी आपण एक कुठलं तरी चल मानूया. मागच्या उदाहरणामध्ये आपण m आणि n घेतला, इथे आपल्यावर आहे आपण काय घेतलं पाहिजे. हवं तर आपण इथे समजा p घेऊया, p मानू. 1/y इज इक्वल टू q मानू. p आणि q या ठिकाणी आपण मानलेले आहेत चल व्हेरिएबल्स सबस्टिट्यूट करण्यासाठी आणि म्हणून 2 मल्टिपल ऑफ 1/x. 1/x म्हणजेच p आहे, म्हणजेच 2 मल्टिपल ऑफ p असं होईल आणि म्हणून इथे लिहिताना इक्वेशन लिहिताना 2p प्लस 6 मल्टिपल ऑफ 1/y. 1/y म्हणजे q आहे म्हणून इथे 6q इज इक्वल टू 13. This is our equation number first and second. 3p minus 4q is equal to 12. This is equation number 2. अशा पद्धतीने दोन इक्वेशन आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन आता इथे प्राप्त झालेलं आहे. दोन चलातील हे रेषीय समीकरण आहे. दोघांची जे घातांक आहे, चलांचे घातांक ते 1 आहे, त्याची पॉवर 1 आहे. त्यामुळे हे दोन चलातील रेषीय समीकरण हे लिनियर इक्वेशन आहे इन 2 व्हेरिएबल्स आहे. आता या ठिकाणी एकाच चलाचा आपल्याला लोप करायचा, रद्द करायचं, कॅन्सल करायचं. त्यासाठी कोणत्या चलाचे सहगुणक सारखे आहेत जरा बघा. कोणत्या चलाचे सहगुणक सारखे आहेत चेक करा. तर p चे सहगुणक 2 आहे, या p चा सहगुणक 3 आहे, दोघेही समान नाहीत. q चा सहगुणक 6 आहे, या q चा सहगुणक 4 आहे, हे देखील समान नाहीत. तर आता समान करून घ्यावे लागतील, ते काम आपलं आहे. मग कोणत्या चलाचे सहगुणक समान करायचे, कोएफिशियंट सेम करायचे, तर ज्याचे चिन्ह वेगळे आहेत. कारण त्याचे समान केल्यामुळे काय होणार आहे, तर समीकरणांची आपल्याला बेरीज करता येईल, आपलं काम सोपं होईल. आपण समीकरण व्हेरिएबल क्यू चे कोएफिशियंट आपण सेम करूया. त्यासाठी ह्या 4ने इक्वेशन नंबर 1 ला मल्टिपल करायचं आहे आणि या 6 ने इक्वेशन नंबर 2 ला मल्टिपल करायचं. म्हणून लिहिताना आपण असं लिहूया, समीकरण 1 ला 4 ने गुणू, त्याचप्रमाणे समीकरण 2 ला 6 ने गुणू. समीकरण 2 ला 6 ने गुणू. बघा आता समीकरण 1 ला 4 ने गुणायचं आहे, प्रत्येक कोएफिशियंटला, प्रत्येक नंबर्सला गुणायचं आहे. म्हणून 4 दुनी
8p प्लस 4 सख 24q 24q इज इक्वल टू 13 गुणिले 4 13 4 जा 52 या ठिकाणी 52 मिळालेला आहे. इक्वेशन नंबर 2 ला आता आपल्याला 6 ने म्हणायचं आहे. 6 त्रिक 18 18p मायनस 6 चोक 24 q इज इक्वल टू 12 गुणिले 6 12 12 6 जा 72 12 सक 72 त्यांच्या दोघांची बेरीज केली असता आपल्याला या ठिकाणी क्यू हे पद रद्द झालेलं म्हणजे 0 झालेलं पाहायला मिळतंय. या दोघांची जर बेरीज केली तर ती 26 येते आहे आणि पलीकडे जर आपण बेरीज केली तर 2 2 चा 4 आणि 7 5 12 52 चेक करा. 1272 बरोबर 2 2 4 5 बरोबर. आपल्याला पी ची किंमत काढायची आहे. 8 पी ची किंमत काढायची. हा 26 जो आहे मित्र हो तो शिफ्ट करूया. म्हणून पुढची पायरी आपली अशी येणार आहे. P इज इक्वल टू 124 अपॉन 26 124 अपॉन 26 तर याला 26 ने आता डिवाइड करायचं. 26 च्या टेबल आपला सगळ्यांचा पाठ असेल, लक्षात असेल तर आपण चटकन भाग देऊ शकतो. नसेल तर मग काय करणार? 26 चा टेबल पाठ नाही, अशा वेळेला आपल्याला 2 ने डिवाइड केलं पाहिजे. पण 2 ने डिवाइड केल्यानंतर सुद्धा मित्रांनो या ठिकाणी इथे 13 येणार आहे. 26 च्या 50% म्हणजे 13 येणार आहे. 13 ने इथे 62 येईल. 62 13 च्या टेबल मध्ये 62 नाहीये म्हणजेच पूर्ण भाग जात नाही. म्हणजेच कुठेतरी आपली या ठिकाणी काहीतरी गडबड झालेली आहे. पहा बरं काय गडबड झालेली असेल. म्हणजेच काय मित्रांनो की हा अंक इथे येत नाहीये किंवा येणार नाहीये. तर अशा प्रसंगी आपलं कुठे चुकलंय ते आपण निश्चित शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण या ठिकाणी थोडस परत जाण्याचा प्रयत्न करूया. मित्र थोडस बघा काय झालंय पहा. नेमकं माझ्या मते या ठिकाणी जे साइन आहे ना हे साइन प्लस आहे, हे प्लस आहे. आपलं लिहिताना चुकलं मित्रांनो, थोडी मी दिलगिरी व्यक्त करतो. हे प्लस आहे, हे पण प्लस आहे. त्यामुळे काय झालं हे दोघं सेम आहेत आणि म्हणून यांना प्लस इथे यांची बेरीज होणार नाही तर ती वजाबाकी होईल आणि म्हणून हे मायनस होईल, हे ऋण होईल आणि हे पण ऋण होईल. पर्यायाने या ठिकाणी हे जे व्हॅल्यूज आहेत त्या अशा पद्धतीने येणार नाहीत. तर 18 मधून 8 गेले 10 येतील मित्रांनो. 10p पण ते मायनस येतील कारण की मोठी संख्या 18 आहे. 18चं चिन्ह -10 आहे. -8 -10 इज इक्वल टू 72 मधून हे 52 मायनस झाले. 2 0 झाला. 7 मधून 5 गेले 2 आणि हा देखील मायनस येईल. आपल्याला पी ची व्हॅल्यू आता इथे कॅल्क्युलेट करायची आहे. पी इज इक्वल टू -20 अपॉन -10. तर बघा मित्रांनो असं होतं कधी कधी, हे जे उदाहरण आहे मित्र हो हे मागचा जो सिलेबस होता त्या सिलेबस मधल्या पुस्तकातलं हे उदाहरण आहे आणि ही पुस्तकातलीच प्रिंट मिस्टेक आहे. आणि त्या चिन्हानुसार आपण सोडवायला गेलो तर आपली थोडीशी गडबड झाली आणि म्हणून आपण नेहमीच चिन्हांच्या बाबतीमध्ये सावधानता बाळगली पाहिजे. किंवा जे बुक्स आपल्याकडे नवीन प्रिंट करून आलेले असतात त्याच्यात काही त्रुटी आहेत तर तेही देखील आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे मित्र हो. पी ची व्हॅल्यू इथे आपल्याला प्राप्त झाली. पी इज इक्वल टू 10 1 जा 10 ते 2 चा 20 10 2 20 होतात. ऋण चिन्ह धन झालेलं आहे. आता ही किंमत लिहायची. ही किंमत कुठल्या तरी एका समीकरणामध्ये आपण टाकूया. ही किंमत समीकरण 1 मध्ये ठेवू. समीकरण 1 घेऊया. समीकरण 1 मध्ये ठेवायची आहे. इक्वेशन नंबर 1 पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन नंबर 1. इक्वेशन नंबर 1 इज ट्वाइस p प्लस 6q इज इक्वल टू 13 तुम्हाला p ची व्हॅल्यू 2 ठेवायची. 2 मल्टिपल ऑफ 2 प्लस 6q इज इक्वल टू 13 2 2 जा 4 हा 4 पलीकडे जाईल मित्र. याच्यातनं तो मायनस होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला आता q ची व्हॅल्यू प्राप्त होते आहे म्हणून 6q इज इक्वल टू 13 मायनस 4 झाला. बघा हा 2 2 जा 4 पलीकडे गेला, शिफ्ट झाला, मायनस झाला.
दोघांची वजाबाकी 636 Q इज इक्वल टू 9 येतील. Q इज इक्वल टू 9/6 अँड लास्टली Q इज इक्वल टू 3 त्रिक 9, 3 दुनी 6, 3 ने डिवाइड केलं, 3 ने डिवाइड केलं मित्रांनो, Q ची व्हॅल्यू प्राप्त झालेली आहे. Q इज इक्वल टू 3/2. आता ह्या ज्या किमती आहेत मित्र, P व Q ची किंमत जी काय आपण मानली होती ती किंमत परत ठेवू. कुठे ठेवू? P व Q ची किंमत परत ठेवू. कुठे ठेवू? इक्वेशन जे तुम्ही मिळवलेले आहेत ते P आणि Q च्या साह्याने मिळवलेले आहेत, तिथे तुम्ही सबस्टिट्यूट केले. 1/x इज इक्वल टू P होतो. इथे ती P ची व्हॅल्यू ठेवा. 1/x इज इक्वल टू P. 1/x इज इक्वल टू P ची व्हॅल्यू P च्या ऐवजी किती ठेवणार? 2 मिळालेली आहे म्हणून या ठिकाणी 2 ठेवला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं आणि तुम्हाला या ठिकाणी किंवा दोन्ही बाजूची व्यस्त क्रिया जरी तुम्ही केली मित्र हो प्रोपोर्शन मध्ये, तरी तुम्हाला x ची व्हॅल्यू या ठिकाणी डायरेक्टली मिळते. x इज इक्वल टू 1/2. इथे क्रॉस मल्टिप्लिकेशनची गरज राहणार नाहीये जर तुम्ही दोन्ही बाजूंची व्यस्त क्रिया केली तर. तोच प्रकार y साठी आहे. y ची किंमत मिळवायची आहे. 1/y इज इक्वल टू Q होतो, आहे तिथे आपण मानलेला. 1/y इज इक्वल टू Q. 1/y इज इक्वल टू Q ची व्हॅल्यू किती मिळाली मित्रांनो? 3/4 आणि 3/4 या ठिकाणी लिहिला. 3/2. आपल्याला दोन्ही बाजूची व्यस्त क्रिया केली. y इज इक्वल टू 2/3. y इज इक्वल टू 2/3. व्यस्त क्रिया झाली. अंशाचा छेद छेदाचा अंश जो न्यूमरेटर होता तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल, जो डिनॉमिनेटर होता तो न्यूमरेटर मध्ये जाईल. तर अशा पद्धतीने y इज इक्वल टू 2/3 ही आपल्याला ही व्हॅल्यू मिळाली. याचा उकल आपल्याला लिहिता येईल किंवा लिहावी लागेल. उकल इज इक्वल टू x, y इज इक्वल टू 1/2, 2/3. तर अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी ही किंमत प्राप्त करता येते. अतिशय सोपी अशी उदाहरणं आहेत. थोडीशी चर्चा, थोडासा सराव, थोडंसं प्रॅक्टिस या ठिकाणी गरजेची आहे. याची नोंदणी करा मित्र हो. याचा एक स्क्रीनशॉट घ्या आणि ह्या प्रकारची आणखी काही उदाहरणं आपल्याला सोडवता येऊ शकतात. एक उदाहरण मी आपल्याला या ठिकाणी होमवर्क मध्ये देणार आहे. ते आपण सराव करा, प्रॅक्टिस करा आणि आपल्या गुणवत्ता वाढ आणि विकासामध्ये आपण आतापासून त्याची काळजी घ्या. तुर्तास एवढंच सगळं येथे थांबतो. आपण सगळ्यांनी या चॅनलला निश्चित सहकार्य केलेलं आहे. इतरांनी सुद्धा या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबा आणि या व्हिडिओला लाईकही करा. आपलं सगळ्यांचं सहकार्य असेल तर हे चॅनल चांगल्या प्रकारे सामान्यांच्या सेवेसाठी आपण हे निर्माण केलंय मित्र हो. तर सगळ्यांनी सहकार्य करावं ही विनंती करतो. धन्यवाद.